हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. मॉर्निंग. आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आपण चेकआउट करतोय आणि इथून आपण तन्नोड मातेचं मंदिरला आपण व्हिजिट करणार आहोत. तन्नोड मातेचं मंदिर आपण आता बघायला जातोय. त्याचं रिझन आहे का आपण जातोय ते, कारण का भारत पाकिस्तान जेव्हा 1965 आणि 1971ला जेव्हा युद्ध झालं होतं, त्या युद्धाच्या वेळेतले ते मंदिर आहे. तिकडून जेव्हा पाकिस्तानमधले जेव्हा बॉम्ब पडत होते आपल्या मंदिरावरती, तर ते एकही तिथे स्फोट झालेले नाही, ना ते फुटलेत. नाही, बरोबर. आणि ते मंदिर आहे तसंच आहे आणि तसंच राहिलेलं आहे. आणि दुसरं एक रिझन म्हणजे असं आहे की 1971मध्ये आमचे पप्पा हे त्या युद्धामध्ये तिथं होते आणि त्यासाठी आम्ही तिथे स्पेशल व्हिजिट करायला जातोय की कशा पद्धतीने तिथलं प्रिमायसिस आहे, काय बॉर्डर आहे, कशा पद्धतीने तिथं होतं, सगळ्या गोष्टी त्या थोड्याशा आम्हाला नजरेने बघायच्या आहेत. त्यासाठी आम्ही तिथे व्हिजिट करायला जातोय. तर चला मग आमच्यावर तुम्ही पण आज आपण जाऊन तिथे व्हिजिट करून येऊया. चला तन्नोड मातेच्या मंदिराला. ओके. हे आमचे बंधू दोघेही बिस्लरीच्या पाण्याने गाडी धुत आहेत बघा. काय ह्यांच्यावर वेळ आले? मित्रांनो, आम्ही आपल्या ग्रुपला बसमध्ये बसून जैसलमेर साईट सीनसाठी आपल्या टूर मॅनेजर सोबत पाठवून दिले आणि त्यानंतर आम्ही निघालो तन्नोड मातेच्या मंदिराकडे दर्शनाला. मित्रांनो, तुम्हाला जर तन्नोड माता मंदिराकडे दर्शनाला यायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला जैसलमेरला यावे लागेल आणि जैसलमेर तुम्ही विमानाने किंवा ट्रेनने अथवा बसने देखील येऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जैसलमेरहून कार रेंटवर घ्यावी लागेल. त्याचे रेंट साधारणतः 4 ते 5 हजाराच्या दरम्यान असू शकते. अन्यथा राजस्थान रोडवेजच्या बस तन्नोड माता मंदिराकडे जाण्यासाठी आहे. ते दुपारी 3 वाजता व 4:15 वाजता या 2 टायमिंगला आहे. संध्याकाळी 6:30 वाजताची व 9:30 वाजताची जैसलमेरला येण्याची बस आहे. आता आपण जातोय खरं तन्नोड मातेच्या मंदिरला. तिथून लंगवीवाला पोस्ट. कोणती पोस्ट दादा? ती लंगीवाला पोस्ट. लंगवीवाला पोस्ट. लंगीवाला मला पण थोडंसं अवघड जातंय. अवघड जाते. लंगीवाला पोस्ट आहे काय? तुम्ही बोला. ऍक्च्युली भारत पाकिस्तान बॉर्डर म्हणजे जे मेन आपले 120 जवान जिथं उभे होते ती जागा अजून आपल्याला माहिती नाही. तर मी आता ते गेल्यानंतर आम्ही तिथे विचारू. तरी पण एक नॉलेज प्रमाणे थोडंसं आयडिया असल्याप्रमाणे ती लंगीवाला पोस्ट त्याला म्हटली जाते की जिथून 120 जवान आपले उभे होते 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या जागेसाठी, जिथे ते बंकर खोदून त्यांनी उभे राहून त्यांनी युद्ध केलेलं आहे. त्या जागेचं नाव कदाचित लंगीवाला पोस्ट असेल. आपण ते जाऊन जरा मी कन्फर्म करून घेतो आणि तसं तुम्हाला मेसेज पण सांगतो. आहे ना देवा? बरोबर आहे की नाही? आणि कारण तिथे आमचे वडील होते. त्यांनी 1971 भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता त्या टायमाला. त्याच्यामुळं आज आम्हाला या टुरिझम सेक्टरमध्ये 15 वर्ष झालेली आहे. पण योग कधी आला नाही. ते मित्रांनो आज आलेला आहे आणि आमच्या वडिलांची आठवण म्हणून आज आम्ही तिथे चाललोय. खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. जाऊन बघूया. जैसलमेर मधील सुंदर अशा रस्त्यांचा आनंद घेत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण जेव्हा पण जैसलमेर मध्ये येतो तेव्हा आपण सिटीतील साईट सीन करतो आणि पुन्हा आपण निघून जातो. पण मित्रांनो, आता कधीही तुम्ही जैसलमेरला याल त्यावेळेला नक्की एक दिवस तुम्ही एक्स्ट्रा घेऊन या, कारण की हा एक्सपिरियन्स तुमच्या लाईफ मधला बेस्ट एक्सपिरियन्स राहणार आहे. लोंगेवाला पोस्ट आणि तन्नोड माता मंदिर इकडे जाण्याचे रस्ते जे आहेत ते सुंदर आणि निखळ आहेत. त्यामुळे तुम्ही इकडे येताना एक दिवस तुम्ही आयटनरीमध्ये नक्कीच एक्स्ट्रा आणा. रिटर्न काय आहे ना? रिटर्न है ना, वापसी है ना? समझाओगे जैसलमेर के लिए उधर से भी रास्ता है, कहाँ से? उधर से सीधा. अच्छा, हाईवे हो. हाँ, लेकिन हमें कुलदरा गांव भी देखना है ना. और रिटर्न आना रहेगा तो फिर और 100 रुपये पड़ेगा ना. उधर से रास्ता है. असेल तर तिकडे जाऊ मग. नहीं कुलदरा भाई, कुलदरा भी देखना है तो वापस यही रास्ते से आना है क्या? उधर से चले जाओ. ओके.
चांगलं आहे ना आपण बाहेर हे आपल्याला त्यांनी पावती दिले तर नाही बघा, याचं 100 रुपये टोल आहे इकडे जाण्यासाठी. कोण चालत होतं पहिला? जैसलमेर ते तन्नूर माता मंदिराकडे जात असताना रस्त्यामध्ये आम्हाला काही लोकल लोकांची गावे मिळाली. त्या गावांमधील घरांना आम्ही पाहण्यासाठी थांबलो. एक वेगळ्या पद्धतीने स्ट्रक्चर त्यांचं होतं. त्यासोबत आम्हाला तेथील मुलांचे स्कूल देखील आम्हाला पाहायला मिळाले. त्याचं स्ट्रक्चर देखील आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बघा, अपणू स्कूल नावाने तिथे स्कूल आहे आणि ते देखील अशा पद्धतीनेच आहे. आणि त्यानंतर आम्ही पोचलो लोंगेवाला पोस्टला. मित्रांनो, हेच ती लोंगेवाला पोस्ट ज्या ठिकाणी भारत पाकिस्तान 1971 मध्ये युद्ध झालं होतं. लोंगेवाला पोस्ट ह्या ठिकाणी आल्यावरती मित्रांनो तुम्हाला तिकीट परचेस करावे लागतं. त्याची किंमत आहे 50 ते 60 रुपये. त्याचा टायमिंग आहे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. पण लक्षात ठेवा, ते तिकीट काउंटरवरती ऑनलाईन पेमेंट स्वरूपातच मिळते, कॅश मध्ये मिळत नाही. मित्रांनो, आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत ती आहे लोंगेवाला पोस्ट. जैसलमेर जिल्ह्यातील ही फार वाळवंटामध्ये आहे. मित्रांनो, हे जे तुम्हाला समोर पूर्णपणे वाळवंट दिसत आहे, ह्या ठिकाणाहून पाकिस्तानी आर्मी आपल्याबरोबर युद्ध करायला येत होती आणि त्याच वेळेला 120 जवानांनी इथून आपले ह्या लोंगेवाला पोस्टचं संरक्षण केलं होतं. 4 आणि 5 डिसेंबर 1971 रोजी रात्रीच्या वेळेस जे युद्ध झालं होतं, साधारणतः 120 भारतीय जवानांनी 2000 पाकिस्तानी सैनिकांना टँक सहित रोखून धरलं होतं. या लढाईत मेजर कुलदीप सिंह यांनी भारतीय तुकडीचं नेतृत्व केलं होतं. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना महावीर चक्र पण देण्यात आले होते. भारतीय हवाई दलाने सकाळी मदत करून शत्रूंच्या टँका नष्ट केल्या होत्या. त्यामुळे आपला विजेता निश्चितच झाला. या पराक्रमावर आधारित बॉर्डर मूवी देखील निघाली आहे, ज्यामुळे लोंगेवाला पोस्ट संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाला. आज येथे आपण लोंगेवाला वॉर मेमोरियल मध्ये आलो आहोत, जिथे युद्धातील टँक, शस्त्रे आणि माहितीपट पाहायला मिळते. हे ठिकाण भारतीय सैन्याच्या धैर्याचे जिवंत प्रतीक मानले जाते. मित्रांनो, जेव्हा तुम्ही जैसलमेरला या त्यावेळी तुमच्या आयटनरीमध्ये लोंगेवाला पोस्ट ही नक्की ऍड करा. काय सांगितलंयस? काय सांगितलं? सोने जेवण फायनल झालंय. चलो लॉक किया जाए, फायनल आहे. जेवण खाणं. या इथे हां, कुपन घ्यायला लागेल. कुपन घ्या. फायनली आमचं आता लंच झालेलं आहे. आम्ही छोले चावल खाल्लेत मस्त आणि छान. आर्मीवाले स्वतः इथे ती सर्व्हिस ठेवून आहेत. ही आपल्या प्राऊडची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. कारण का तिथे तुम्ही आता आला असाल आणि मी छोले राईस खाल्ला असेल ना तर 200 रुपयाची माझ्याकडे घेतले असते. पण फक्त इथे जी त्याची किंमत आहे ती किंमत घेतली जाते आणि फक्त हे आर्मीवाले चालवत आहेत आणि तेच करू शकतात. त्यामुळे त्या आर्मीला परत आपला एक सल्यूट आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही आवर्जून इथे या, खरोखर या, बघा की आपल्यासाठी आपल्यासाठी लढणारे लोक किती इथे आहेत ते. नक्कीच देवा, नक्कीच. आता आपलं लोंगेवाला पोस्ट आपली झाली, बरोबर आहे. यस. आता आपण तन्नूरला जायचं आहे. तन्नूर माताचं मंदिरचं दर्शन घ्यायचं. त्यानंतर तिथून आपण पास मिळतोय का बघूया.
आणि पुढे आपल्याला बॉर्डर पर्यंत, पाकिस्तानच्या बॉर्डर पर्यंत आपल्याला जायचं आहे. काय बोलता बंधू? हा, तिथे 5 जर मिळू शकला आपल्याला इझिली, सगळ्या म्हणजे काय त्यांना अटी नसतील आणि इझिली जर दिला आपल्याला, तर आपल्याला जर पास घेऊन आपण मग बॉर्डर करून येऊया. हे जैसलमेरचे हे हिडन प्लेसेस आहेत म्हणजे Yes. शक्यतो टुरिस्ट लवकर येत नाही. ज्यांना माहिती आहे, ज्यांना याच्या स्पेशली हेच करण्यात येतात ना, ते आवर्जून येतात. बाकी कोण तसं येत नाही. इकडे येतं थोडंसं सगळी माहिती घेऊन येणं गरजेचं आहे. छान आहे. हो, मस्त आहे. तन्नोड आता बघूया. तन्नोडच्या मातेचं दर्शन घेऊया. ठीक आहे, चला. ठीक आहे मित्रांनो, आता आपण तन्नोड माता मंदिर या ठिकाणी आता आलो आहोत. पार्किंगमध्ये गाडी उभी केली. आपल्या मागे तुम्ही पार्किंगमध्ये गाडी बघत असाल. आणि आता आपण इथून मंदिरामध्ये जाऊन दर्शन करून आपण बॉर्डरचा पास मिळतो का बघणार आहोत आणि मग आपण बॉर्डरला जाणार आहोत. ठीक आहे, चला. सर्वात पहिला आपण पास घेऊया बॉर्डरसाठी. तो मिळतोय का बघूया, मग दर्शन करू, मग बॉर्डरकडे देऊया. ठीक आहे. आतमध्ये आहे, इथे देव आतमध्ये गेलाय पाससाठी. बघूया कसं काय होतं. कितने का पेन है? 20 रुपए का पेन है. अरे वाह, वेरी गुड. ये पेन 20 रुपए का. चलो भाई दे दो इनको, 20 रुपए दे दो. मनीष भाई इनको 20 रुपए दे दो. अरे वाह, कितना हो गया? 10 रुपये उसने दिया. वेरी गुड, एक नंबर. व्हेरी गुड बेटा. बघितलं देव. देव फॉर्म भरतोय. हा फॉर्म घ्यायचा असतो मित्रांनो, आणि हा फॉर्म भरून द्यायचा आहे ना आपला. मित्रांनो, हा फॉर्म आहे बरोबर बघा. बॉर्डरला जायचं असेल आणि आपल्याला बॉर्डर बघायची असेल तर तुम्हाला जर पास करायचं असेल तर आपला फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो. भरून त्याच्यामध्ये तुमची सगळी माहिती लिहायची. आधार कार्ड नंबर लिहायचा, मोबाईल नंबर लिहायचा, तुमचं नाव लिहायचं आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन आहे, त्या ड्रायव्हिंग लायसन घेऊन समोर त्याला दाखवायचं आणि मग आपल्याला त्याचा पास मिळणार. देवचा नंबर लागलेला आहे. मी नंबरमधून बाहेर पडलो आता मित्रांनो. काय आलं? मिळालं. पास घेतलेला आपण ड्रायव्हिंगसाठी आपल्याला करून आता बॉर्डरवरती जायचं आहे. पेपर्स आपण जमा केलेत, सगळी डिटेल द्यावी लागते आणि त्यानंतर ही प्रोसेस कंप्लीट होते. टायमिंगमध्येच करावं लागतं, नाहीतर मग बंद होऊन जाते. आता त्यांनी चला. 3चा टायमिंग आम्हाला सांगितलं होतं, पण अजून तर काय बंद झालेलं नाही. इट्स ओके, चला आपण आपल्या कामाला निघूया. मित्रांनो, त्यांना आपण तिथे विचारलं तर ते म्हटले पहिल्या बॉर्डरला जाऊन या आणि मग दर्शन करा मंदिरात. मग आपण नंतर येऊया, पहिलं बॉर्डरला जाऊया. चला, न वेळ काढता बॉर्डरला. पहिलं बॉर्डरला जाऊया. आपली गाडी घेऊ. जैसलमेरच्या फायनली आता आपण बॉर्डरवरती आलो आहोत. आता बॉर्डर कशा पद्धतीने कशी आहे ते आपण थोडं बघून घेऊया. मित्रांनो, आता आपण भारत पाकिस्तान बॉर्डरवरती आलो आहोत, जी जैसलमेर पासून 130 किलोमीटर आणि तन्नोड मातेच्या मंदिरापासून 20 किलोमीटरच्या अंतरावरती बावलियन पोस्ट सीमेजवळ स्थित आहे. तुम्ही या ठिकाणी फेन्सिंग केलं आहे ते बघू शकता. मित्रांनो, हा रेड कलरचा जो फ्लॅग दिसतोय आणि व्हाईट स्टोन दिसतोय बघा, तिथून पाकिस्तान बॉर्डर चालू होते. ते पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि आपण इंडियाच्या बॉर्डरमध्ये, ही आपली जैसलमेर बॉर्डर. समोर गेट आहे. हा भारत पाकिस्तान बॉर्डर बघितल्यानंतर आम्ही पुन्हा तन्नोड मातेच्या मंदिराकडे निघालो. तन्नोड मातेचं मंदिर इथून 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मित्रांनो, फायनली आपण तन्नोड मातेच्या मंदिरात आलो आहोत. या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की भारत पाकिस्तान युद्धामध्ये जितकेही बॉम्ब पडले या मंदिराच्या आजूबाजूला, त्यातला एकही फुटला नाही आणि ते मंदिरात अजूनही ठेवण्यात आलेले आहे. या मंदिराची देखभाल व पूजा BSFचे जवान
अजूनही करतात. कन्नड मातेच्या दर्शनानंतर मी पुन्हा जैसलमेरकडे निघालो. मित्रांनो, सरळ गेलो तरी आपण जैसलमेरला जातो. इकडे राईट साईडला तन्नोड मातेचं मंदिर आहे आणि इकडे लेफ्ट साईडने पण आपण गेलो तरी आपण जैसलमेरलाच जातो. आपण आज जैसलमेरला जाऊया. त्याचं रिझन असं, इथून आपल्याला 1 तास 26 मिनिटं दाखवतोय आणि तिकडून गेलो ना तर आपल्याला 2 तास लागेल. ठीक आहे, सकाळीच्या रस्त्याने आपण आलोय त्यामुळे आपण जो आता आहे ना, हा रस्ता, नवीन रस्ता ट्राय करूया आणि ह्या रस्त्याने जैसलमेरला जाऊया. काय बोलताय तुम्ही लोक? Yes, correct. कन्नड ते जैसलमेर जाताना आम्हाला रस्त्यामध्ये छान असे डेझर्ट लागत होते. थोडा वेळ आम्ही थांबून त्या डेझर्टचा आनंद घेतला आणि त्यानंतर पुढील प्रवास आम्ही सुरू केला. त्यानंतर आम्ही हॉटेलला पोहोचलो. हॉटेल चेक इन केलं. मागोमाग आपला जो ग्रुप सकाळी जैसलमेर लोकल साईट सीन करायला गेला होता तो त्या ठिकाणी आला. त्यानंतर रूम चेक इन केले व रात्रीचा डिनरही झाला आणि सर्वजण त्यानंतर कॅम्प फायरचा आनंद घेत बसलो होतो. फिलहाल आता मित्रांनो, मी माझ्या ब्लॉगला करतो इथे एंड. कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय, गुड नाईट, टेक केअर, सी यू.